पत्ताकोबी बरेच लोकांना आवडत नाही, कारण की पत्ताकोबी कुणाकुणाला टेस्ट आवडत नाही. पण आज मी तुम्हाला त्याच पत्ताकोबीपासून इतक्या छान खमंग खुसखुशीत अशा टेस्टी वड्या बनवून दाखवणार आहेत ना. ह्या वड्या जर तुम्ही खाल्ल्या ना तर खरंच तुम्ही पत्ताकोबी आवडीने खाताल. इकडे बघू शकता क्रिस्पी आणि मस्तपैकी अशी तिळाची कोटी नसलेली छान चवदार अशी ही पत्ताकोबीची वडी. तर व्हिडिओ पूर्ण बघा. खूप सोपी पद्धत आहे बनवायला, खूप कमी वेळामध्ये तयार होती आणि आवडीने नक्की खातात. तर चला बघूया आपण ह्याला बनवायची कृती, लागणारं साहित्य. तर इकडे मिक्सरचं मी छोटं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये 2-3 पाकळ्या लसणाच्या टाकायच्या, जास्त नाही टाकायच्या. त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्यात, कमी तिखटवाल्या. 2 अद्रकचे तुकडे टाकायचे कट करून. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा अख्खे धने टाकायचे. प्रत्येक घरामध्ये असतात, काही असं म्हणजे टेन्शन नाही. धना पावडर असेल तर ते तुम्ही नंतर टाकू शकता, पण जर अख्खे धने असतील तर छान चव येते. त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकले, साबूत जिरे. जिरे, धने, लसूण, अद्रक आणि मिरचीचा कूट करायचा असं ठेच्यासारखा. हे बघू शकता, हे असं जसं आपण ठेचा वगैरे करतो ना तसं बनवायचं, किंवा उखळमध्ये सुद्धा तुम्ही याला असं ठेसून घेऊ शकता. इकडे बघू शकता, हे असं बनवायचं. पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही, असं ड्रायच करून घ्यायचं. अर्धा पत्ता कोबी मी बारीक चिरून घेतला आहे. क्वांटिटी आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता, म्हणजे जास्त कमी. तर मी अर्धा पत्ता कोबीच्या पण कमी घेतला आहे, तुम्हाला दाखवायपुरतं झटकीपट कशा ह्या वड्या बनवल्या जातात. तर मी बारीक चिरून घेतला आहे. अर्धी वाटी इकडे मी तांदळाचं पीठ टाकते. तुम्हाला मी नेहमीच सांगते, वड्या भजे वगैरे करायचं असेल तर तांदळाचं पीठ नक्की वापरायचं, ज्याने खूप काळापर्यंत म्हणजे खूप वेळापर्यंत क्रिस्पीपणा खूप वेळापर्यंत राहतो. आणि अर्धा वाटी त्याच वाटीचं अंदाज बेसन पीठ घेतलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी घेतली. मेथी किंवा पालकसुद्धा इथे टाकू शकता. आणि हे आपण जे वाटण केले ना, जिरे, धने, लसूण, मिरची आणि अद्रकचं, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. बेसन पीठ 1 वाटी आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं. मग तुमच्याकडे जे पण मापाचं प्रमाण असेल ना त्यानुसार मग टाकायचं. थोडासा ओवा घ्यायचा, कुस्करून हातावर असा टाकायचा. ओव्याचा खूप छान फ्लेवर येतो वड्यामध्ये. आणि मग धना पावडर, चवीनुसार मीठ हे सगळं टाकून घ्यायचं. तर थोडीशी हळद टाकून घेते, छान रंग येतो वड्याला. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा किंवा छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, धना पावडर 1 चमचा टाकून घ्यायचं आहे. आणि अजिबात इथे पाणी टाकायचं नाही. 1-1.5 चमचा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सफेद तीळ नक्की टाका. तिळाची इतकी छान कोटिंग येते. कोथिंबीरच्या वड्याला बघा कसं आपण तीळ वापरतो, तर याच्यामध्ये सुद्धा तीळ खूप गरजेचं आहे. तर तीळ नक्की टाका. आणि असं हाताने सर्वप्रथम मिक्स करून घ्या, चोळून घ्या. कोबीला पुरेसं पाणीचं असतं, त्यामुळं पाण्याची सुद्धा आवश्यकता नाही लागत याच्यामध्ये. फक्त हलक्या हाताने असं मिक्स करवत राहायचं. मिक्सिंग बाऊल असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही सहजपणे याला मिक्स करू शकता, पण मी प्लेटमध्ये करते. असं कढीवालं प्लेट आहे त्यामुळं मिक्स होऊन जाईल. फक्त हलका हात वापरायचा. आणि बघा लगेच ओलावा हाताला लागला जातो आहे, कारण की कोबीमध्ये पाणी असतं, लगेच पाणी सुटतं. आणि मीठ आणि कोबी जेव्हा मिक्स होते ना लगेचच त्याला ओलावा तयार होतो. हे थोडंसं पडलं गेलं प्लेट असल्यामुळं, पण काही हरकत नाही. हे बघा 1-2-3 मिनटातच हलक्या हाताने मळून झालं की आपलं हे असं पीठ मळलं जातं. म्हणजेच कोबीचा जो बॅटर आहे तो मळला जातो. अजिबात आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा 1 थेंबसुद्धा नाही टाकायचं. अगदीच जर ड्राय वाटत असेल तर थोडंसं थेंबभर पाणी टाकू शकता. आणि छान आवळून घ्यायचं पीठ हे. हे बघा किती सुंदर पीठ हे असं मळलं गेलं आपलं वड्याचं. कोबी असल्यामुळं परफेक्ट असा हा डो तयार झाला आहे. कोबीमध्ये ओलापणा असतो ना त्यामुळं लगेच मळलं जातं. आता 1 प्लेट घेतलेला आहे. ह्याला थोडंसं हलक्या हाताने तेल लावायचं, किंवा तूप वगैरे तुम्हाला जे पण आवडेल ते लावायचं. आणि हे जे आपण पीठ मळून घेतले ना, कोबीचा जो बॅटर केला तो याच्यामध्ये हाताने प्रेस करायचा. हलक्या हाताने चारी बाजूने याला गोल आकार द्यायचा. सेम
जसं आपलं प्लेटचं साईज आहे तसं करायचं. जाड मोठ्या लेयर तुम्ही आवडीनुसार याला प्रेस करू शकता. हे बघा, हे असं हलक्या हाताने याला प्रेस करत राहायचं, म्हणजे ते पसरत जातं. खूप छान खमंग टेस्टी वड्या लागतात. ह्या नक्की ट्राय करून बघा. लागणारं साहित्यसुद्धा आपलं रोजचंच घरचंच आहे, काही बाहेरून आणायची गरज नाही. आता हे प्रेस करून घेतले. वरून थोडीशी अजून तिळाची कोटिंग करायची, म्हणजे वड्या फ्राय करताना हे तीळ असे दिसून येतील खाता वेळेस. हे असं तीळ टाकून घेतलेत तर बघू शकता किती छान वाटतात बघा. आपले सफेद तीळ वरून टाकलेत. तर आपण ह्याला गरम पाण्याची वाफ द्यायची, जसं आपण आळू वड्या वगैरे स्टीम करतो. थोडा वेळ ठेवून घेते, 5-6 मिनटं. आणि हे बघू शकता आता मी याच्यामध्ये ठेवून घेतलं आहे. 5 मिनटं वेळ देते मंद आचेवर. तर 5 मिनटं झालेत आणि इकडे बघू शकता हे आपलं वड्याचं पीठ किती छान असं घट्ट झालं आहे, चांगलं शिजून निघलेलं आहे, घट्टपणाचा तयार झालेला आहे. तर आपण हे काढून घेऊया, थंड करून घेऊया. इकडे मी हे प्लेट काढून घेतले आणि थोडंसं नॉर्मल गरम आहे आणि थोडंसं थंड झाले. लगेचच आपण याच्या वड्या कट करून घेऊया. हलक्या हाताने चाकूच्या सहाय्याने याला कट करायचं. चौकोन साईज द्यायची आपल्याला. आता लहान मोठे चौकोन साईज तुम्ही बॉक्स हे आवडीनुसार करू शकता. तर मी जरा छोटे छोटेच करते. 4-5 लाईन अशा पाडून घ्यायच्या. बघा किती मस्त सहज असे कटिंग होतात. सकाळच्या नाश्त्याला तुम्ही ह्या बनवू शकता. आणि हे असं चमच्याच्या सहाय्याने हलक्या हाताने एक अशी वडी सोडून घ्यायची. हे बघा किती सोप्या पद्धतीने ही वडी निघली गेली. थोड्याशा वाफा निघतात कारण गरम बॅटर आहे अजून. आणि असं छान वड्या ह्या आपल्या तयार झालेल्या आहेत. अगदी कमी वेळामध्ये खुसखुशीत गरमागरम अशा ह्या आता फ्राय करायच्यात आपल्याला. तर बघू शकता कशी तिळाची कोटिंग छान दिसून येते ना मस्तपैकी. तर सगळ्या वड्या काढून घ्यायच्या पटापटा अशा. काही वेळ लागत नाही, झटकीपट वड्या ह्या निघल्या जातात. हे बघा कुठंच आपलं बॅटर चिटकलं नाही, सहजपणे वड्या निघल्या गेलेल्या आहेत. कारण आपण थोडंसं तेल लावलेलं होतं प्लेटला, त्यामुळं चिटकलं नाही आहे. हे बघा किती छान सोप्या पद्धतीने ह्या वड्या निघल्या गेल्यात आहेत. तर मी सगळ्या आता ह्या काढून घेते. सगळ्या वड्या आता मी ह्या काढून घेतलेल्या आहेत. जर कुठे एखादी वडी जॉईंट असेल तर ती लगेच चाकूनी कट करायची. तर झाल्यात आपल्या वड्या कटिंग करून. सोप्या पद्धतीने ह्या वड्या निघल्या गेलेल्या आहेत आणि सुंदर अशा ह्या वड्या आपल्या तयार झाल्यात. हे बघा किती मस्त वडी झालेली आहे. चला आपण लगेच ह्याला फ्राय करून घेऊया. तर छान झालेली आहे वडी तयार. तिळाची मस्त कोटिंग लागली आणि जास्त पातळ नाही, जास्त जाडसुद्धा नाही. तर पॅनमध्ये फक्त थोडंसं तेल ठेवायचं तापत मंद आचेवर. मग ह्याला असं फ्राय करून घ्यायचं. जितक्या बसतील तितक्या वड्या तुम्ही याच्यामध्ये टाकून घ्या. आमच्या इकडं आज पाऊस आहे, मला वाटतं सगळीकडेच पाऊस असणार आहे. तर थोडा थोडा पावसाचा आवाजसुद्धा येईल तुम्हाला व्हिडिओमध्ये, तर इग्नोर करा. हे बघा मस्तपैकी असं आता ह्या वड्या आपण फ्राय करून घेऊया मंद आचेवर. बऱ्याच वेळा असं होतं आहे की माझ्या व्हिडिओमध्ये माझा आवाज येत नाही आहे, असं मलासुद्धा बघायला भेटतं आहे. पण खरंच मनापासून माफी मागते, कारण की माझा कॅमेराचा जो माईक आहे ना तो कधी कधी कमी जास्त असं होतो, त्यामुळं मला ते कळून येत नाही. तर प्लीज जरा समजून घ्या. प्रयत्न करते मी चांगला म्हणजे प्रकारे व्हिडिओ काढण्याचा. तर हे बघू शकता किती सुंदर रंग आला आहे वड्याला आपल्या, बघू शकता. आता हे आलटी पलटी करून घ्यायचं. असे छोटे चमचे घेतले ना त्याच्या सहाय्याने मग याचं पलटी करून घ्यायचं. आणि ह्याचा वड्याचा रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे. आणि ह्याच्यामधला कडकपणा तयार होत आहे. आणि जास्त काही करपवायचं नाही आणि हाय फ्लेम तर ठेवायचीच नाही. त्याचा लगेच भाजल्या जाऊ शकतात. भाजल्या जातात, रंगसुद्धा चढतो, पण करपटपणा खूप लागणार आणि वाळायला जातील वड्या. त्यामुळं मंद आचेवरच सुंदर रंग येईपर्यंत फ्राय करा. हे बघा छान अशा झालेल्या आहेत फ्राय. आता मी ह्या काढून घेते चमच्याच्या सहाय्याने. कडकपणा तयार होऊन द्यायचा. आता मी हे असं थोडासा चाळणीचा जो चमचा असतो ना तेल गाळणीचा, तर हे घ्यायचं. याच्यामध्ये 2 बसलेला आहे, छोटा चमचा आहे. तर बघा किती सुंदर आणि कडक अशी ही आपली वडी तयार झाली आहे. काढून घेते सगळ्या वड्या एक एक करून. मस्त झालेल्या आहेत, क्रिस्पी भाजून निघलेल्या आहेत, कडकपणा तयार झाला आहे.
उरलेल्या जे आपण वड्या त्या टाकून घेते, फ्राय करते आणि मग आपण प्लेटमध्ये गरमागरम सर्व करूया. तर हे बघू शकता, झाल्यात आपल्या खमंग टेस्टी आणि चवदार अशा कोबीच्या वड्या. पाहून कुणालाच वाटणार नाही की ह्या पत्ता कोबीच्या वड्या आहेत, कारण आत्तापर्यंत आपण पत्ता कोबीचे पराठे वगैरे किंवा भाजी तर नेहमीच खातो, पण वड्या नक्की एकदा ट्राय करून बघा. खरंच ज्यांना पत्ताकोबी आवडत नसतं ना अजिबातच, त्यांना तर नक्कीच आवर्जून खाल्ली पाहिजे किंवा दिली पाहिजे. खरंच एकदा ह्या वड्या जर खाल्ल्या ना तर पत्ताकोबी तर नेहमीच आवडीने आणतील आणि वड्या करायला तर नक्की सांगतील. ते हे बघू शकता किती मस्त सुंदर क्रिस्पी आणि भरपूर अशी तिळाची कोटिंग असलेली ही आपली पत्ताकोबीची वडी तयार झाली. आतून बेसन पीठ, तांदळाचं पीठ, छान छान फ्लेवर दिलेत मस्तपैकी. चहाबरोबर याला सर्व करू शकता गरमागरम मस्तपैकी. आणि दुसरी गोष्ट, नाश्त्याला, संध्याकाळच्या जेवणामध्ये तोंडी लावायला सुद्धा तुम्ही ह्या वड्या बनवू शकता. टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही नेऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही रेसिपी कोबीच्या वड्याची? किती कडकपणा ह्याच्यामध्ये तयार झाला तुम्ही अंदाजा लावू शकता. हे बघा याचा कडकपणा, आणि थोडा वेळ झाला ना तर अजूनही याच्यामधला कडकपणा तयार होतो आणि खायला असे कुडकुड वाटतात खाताना. तर खूप आवडतात. तर नक्की ट्राय करा तुम्ही. सेम प्रोसेसने तुम्ही मेथी पालकच्या वड्या बनवू शकता. तर कशी वाटली व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.